आहे. आणि नक्कीच ही एक चांगली पद्धत आहे की योहानाचं शुभवर्तमान शिकत असताना आपण वारंवार उत्पत्तीमध्ये जातो, कारण की योहानाने पण जे पहिलं वचन लिहिलेलं आहे ते पहिलं वचन त्यांनी उत्पत्ती सोबतच कनेक्ट केलेलं आहे. इन द बिगिनिंग वॉज द वर्ड अँड द वर्ड वॉज विथ गॉड अँड द वर्ड वॉज गॉड. प्रारंभी शब्द होता. आणि कोणत्या प्रारंभाबद्दल योहान बोलत होता? जेनेसिस 1:1. म्हणजे ज्या वेळेस पिता जगाची निर्मिती करत होता त्यावेळेस ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित होता, हे त्याला सांगायचं आहे. जीसस वॉज प्रेझेंट देअर. ही वॉज नॉट क्रिएटेड बिंग. तो निर्मिती नव्हे तर तो स्वतः निर्माता आहे आणि पिता निर्माण करत असताना तो त्या ठिकाणी उपस्थित होता, हे त्याला सांगायचं आहे. आणि म्हणून हा संदर्भ हाताळत असताना पुनरुत्थान आणि जीवन ह्या विषयाबद्दल आपण शिकत असताना आपल्याला उत्पत्तीमध्ये परतणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी मृत्यूची सुरुवात झाली अध्याय 3 पासून. का बरं येशू ख्रिस्ताला योहानामध्ये येऊन त्या ठिकाणी म्हणावं लागलं की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे? कारण की काहीतरी त्याच्या आधी गोंधळ झालेला आहे प्रियांनो. आणि उत्पत्ती अध्याय 3 त्याचं उत्तर देतं. पापामुळे, आदामाच्या पापामुळे, तो प्रतिनिधी असल्यामुळे, तो कुटुंबाचं मस्तक असल्यामुळे देवाने त्याला जबाबदार धरलं. आणि त्याच्या पापामुळे आपण पाहतो की मृत्यू, संपूर्ण जगामध्ये मृत्यू आणि पाप हे पसरलं. हे रोमकरास पत्र अध्याय 5 आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवित. त्यानंतर आपण थोडस पुढे जातो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. अध्याय 5 मध्ये वंशावळी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्या वंशावळीमध्ये आपल्याला वारंवार एक शब्द आढळतो, आदामाचे वंशज. आणि त्या वंशावळीमध्ये आपल्याला असं आढळतं की मरण हा शब्द आहे. वारंवार आपण पाहतो की ती वंशावळी मोशे लिहित असताना त्यांनी सांगितलं की आदाम एकंदर 930 वर्ष जगला, मग तो मरण पावला. आणि मग असं सर्व लोकांबद्दल त्यांनी लिहिलं की तो मरण पावला. ही डाईड, ही डाईड, ही डाईड. आणि मग आपल्याला एका अद्भुत वंशावळीबद्दल शिकावयास मिळतं प्रियांनो. आणि ती वंशावळी आहे येशू ख्रिस्ताची वंशावळी, जी आपल्याला मत्थ्याच्या पुस्तकामध्ये पाहावयास मिळते. आणि त्या येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आपल्याला हा शब्द आढळत नाही की योसेफ किंवा एली किंवा जे कोणी आहे ते इतके वर्ष जगले आणि ते मरण पावले. पण त्या ठिकाणी लाईफ हा शब्द वापरलेला आहे, बिगेट हा शब्द वापरलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्याला मत्थ्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी त्याला जन्म दिला, अशा प्रकारचा शब्द आपल्याला वारंवार त्या ठिकाणी आढळतो. आणि त्याच वंशावळीमध्ये आपण पाहतो की एकीकडे आदामामध्ये जे आहे आपल्याला मृत्यू प्राप्त झालेला आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताची जी वंशावळी आहे ती स्पष्ट रीतीने दाखविते मत्थ्य अध्याय 1 मध्ये त्या एका पर्टिक्युलर शब्दाद्वारे की तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो विपुल जीवन देण्याकरिता आलेला आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळी जर आपण पाहिली तर तिथे अशा प्रकारचे शब्द आहेत. मी एक कोणतंही वचन वाचतो या ठिकाणी. वचन 4, 1 आणि 4. आरामाला अभिनादामाला नहशोन, नहशोनाला सल्मोन. आणि मग पुढे वचन 6 मध्ये सांगितलं आणि इशायाला दावीद राजा झाला. आणि ह्या ठिकाणी इंग्लिश बायबलमध्ये जे आहे, इंग्लिश बायबलमध्ये बिगॉट किंवा बिगेट हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे तो कशा संदर्भामधला शब्द आहे? तो जीवना संदर्भामधला शब्द आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आपण पाहतो की लाईफ दाखवण्यात आलेली आहे, पण एकीकडे आदामाची जी वंशावळी आहे त्याच्यामध्ये डेथ दाखवलेली आहे, हे आपल्याला पाहावयास मिळते. आणि उत्पत्तीचं पुस्तक प्रियांनो कशाने सुरू होतं? तर इट बिगिन्स विथ गॉड. ते देवाने सुरू होतं. आणि आपण पाहतो की देवाने जे आहे मानव आणि त्याच प्रकारे सर्व गोष्टी घडवल्या आणि त्या
लोकांना देवाने जीवन दिलं हे आपण पाहतो. सो ह्या ठिकाणी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की पुस्तक जे आहे मानवाबद्दल जर आपण विचार केला तर जीवनासोबत हे पुस्तक सुरू होतं. द बुक ऑफ जेनेसिस बिगिन्स विथ when we think about man we can relate that it begins with life. उत्पत्तीचं पुस्तक जे आहे ते जीवना संबंधाचं आहे. सुरुवातीला जे आपण पाहतो की देवाने त्यांना जीवन दिलं, त्यांना निर्माण केलं, त्यांना आशीर्वादित केलं, त्यांच्यासोबत करार केला आणि आपल्याला सुरुवातीला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या लाईफ पाहावयास मिळते. वी सी द लाईफ इन द बुक ऑफ जेनेसिस सुरुवातीला. पण या पुस्तकाचा अंत कसा होता प्रियांनो, कोणी सांगू शकतं? कृपया करून उत्पत्तीच्या पुस्तकाचं शेवटचं वचन वाचा आणि सांगा की ह्या पुस्तकाचा शेवट जो आहे तो कसा झाला. उत्पत्तीचं पुस्तकाचं जी सुरुवात आहे, प्रारंभ आहे, एकीकडे आपल्याला जीवन पाहावयास मिळत आहे, निर्मिती, लाईफ, आणि शेवट काय आपण पाहतो या पुस्तकाच्या शेवटी? येस, ते वचन आपण वाचूया पूर्ण. येस, तर एकीकडे आपण पाहतो की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला, त्यांना जीवन दिलं, त्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास ओतला, आणि या पुस्तकाचा शेवट कसा होता? योसेफ शवपेटीमध्ये आहे, बरोबर, मसाला लावून. आणि त्यामुळे हा जो संदर्भ आहे प्रियांनो अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो स्वतः हे सांगत आहे की तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. वचन 4 कृपया करून वाचावं पुन्हा एकदा. वचन 4 याच्यामधून सुंदरसा धडा आपण पाहतो. येस, ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने आपल्याला पाहावयास मिळतं की ज्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम होतं, त्या ज्या लोकांवर प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम होतं, ज्या लोकांसोबत त्याचा करार आहे, ज्या लोकांवर त्यांनी प्रीती केली, त्याची मैत्री होती, आता हा ख्रिस्त जो आहे त्यांना एक हार्ड प्रोव्हिडन्स म्हणजे कठीण अशा ईश्वरी नियोजनामधून घेऊन चाललेला आहे प्रियांनो. आणि ह्या ठिकाणी वचन 4 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की हा आजार देवाच्या गौरवार्थ आहे. दिस शुड बी द टेस्टिमनी ऑफ एव्हरी ख्रिश्चन. ज्यांना ख्रिस्त कळालेला आहे, देवाचं सार्वभौमत्व कळालेलं आहे, देवाची ईश्वरी नियोजन कळालेलं आहे, his providence and his sovereignty, who God is and what Jesus Christ has done, we know that all things work together for good and all things are for his glory. आणि म्हणून वचन 4 मध्ये आपण पाहतो प्रियांनो की ख्रिस्त ह्या ठिकाणी शिकवत आहे की ख्रिस्ती लोकांनी हे म्हणावं की हे देवाच्या गौरवास्तव आहे. देवाच्या गौरवाची जी व्याप्ती आहे त्याच्या बाहेर आमचं जीवन नाही आहे प्रियांनो. एव्हरीथिंग दॅट राइजेस अँड फॉल्स इन आवर लाईफ दॅट इज अकॉर्डिंग टू द विल ऑफ गॉड अँड दॅट इज फॉर हिज ग्लोरी. जे सर्व काही आमच्या जीवनामध्ये होतं ते मग उगवणं असू द्या, ते बांधणं असू द्या किंवा ते पडणं असू द्या, ते देवाच्या नियंत्रणामध्ये आहे, त्याच्या ईश्वरी नियोजनाचा भाग आहे आणि त्याच्या गौरवास्तव आहे. हे आपल्याला स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी शिकवत आहे. आपलं यश, आपलं अपयश, आपलं पडणं, उठणं, बांधणं, आपल्या जीवनाच्या सर्व घडामोडी प्रियांनो ह्या आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या हातात आहे. हे ह्या ठिकाणी शिकविण्यात आलेलं आहे. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या वर एक ध्वज फडकविलेला आहे आणि त्या ध्वजावर लिहिलेलं आहे देवाचं गौरव. On the top of your life there is a flag and on that flag it is written
फॉर द ग्लोरी ऑफ द लॉर्ड. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की लोक याच्या विपरीत शिकवतात. जर काही दुःख आलं, आजार आलं, तर देवाने तुम्हाला सोडलेलं आहे, देव तुमच्यावर प्रेम करत नाही, तुझ्या आजी आजोबाच्या पापामुळं तुझं तंगड तुटलं. जग जे आहे आपल्याला याच्या विपरीत शिकवतो प्रियांना. तुझा तुझा विश्वास नाहीये म्हणून तू आजारी पडलेला आहे. इट इज अ फॉल्स गॉस्पल, इट इज अ फॉल्स टीचिंग. आणि जर तू माझ्याकडे आला तर मग मी सर्व व्यवस्थित करेल. तुझी जी लेवल आहे, विश्वासाची लेवल, जी बॅटरी खाली गेलेली आहे, तू माझ्याकडे आला तर ती लेवल मी माझ्या पॉवरनी जी आहे इथपर्यंत आणू शकतो. आणि तुझ्या जीवनामध्ये जो गोंधळ चालू आहे तो निघून जाईल. दिस इज हाऊ द शार्लेटन्स आर बिहेविंग अँड चिटिंग पीपल. जे ढोंगी आणि सर्व खोटे संदेष्टे, खोटे शिक्षक आहेत, ते अशा प्रकारे भासवतात की तुमच्या जीवनामध्ये आलेले जे दुःख आहेत, त्रास आहे, संकट आहे, अपयश आहे, तुमच्या मुलाला कमी मार्क पडलेत, तो करिअरमध्ये चांगला करत नाहीये, कारण की तुमच्या विश्वासाची पातळी, बॅटरी काय झालेली आहे, डाऊन झालेली आहे. आणि बायबल आपल्याला शिकवितं, एकीकडे नक्कीच बायबल आपल्याला मानवी जिम्मेदाऱ्या आणि मानवी जबाबदाऱ्या देतात, पण ओव्हरऑल आपण पाहतो की आपल्या ख्रिस्ती जीवनावर जे आहे